भाग्य दिले तू मला. भाग 64. आय ॲम सो हॅपी. थँक्यू एवढ्या छान सरप्राईजसाठी. तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. थँक्यू तर मी तुला म्हणायला हवं. तू एक फरिश्ता बनून आला आहेस माझ्या आयुष्यात, ज्याने माझी सगळी दुःख दूर केली, नेहमीच मला प्रोटेक्ट केलं. माझ्यावर येणारी संकट तू स्वतःवर घेतलीस. मी मात्र नेहमीच तुझा तिरस्कार करत आले. पण तू नेहमीच माझी काळजी केलीस. तू आत्तापर्यंत माझ्यासाठी जे जे केलं आहेस ना, त्या सगळ्यासाठी थँक्यू हा शब्द खूप छोटा आहे. ती पाणवल्या डोळ्यांनी म्हणाली. आज खऱ्या अर्थाने तिला जाणीव होत होती की त्याने तिच्यासाठी काय काय केलं आणि तो तिच्या आयुष्यात किती किमती आहे. बस आता थँक्यू आणि सॉरीमध्येच पूर्ण वेळ घालवायचा आहे का? भूक नाही का लागली तुला? तो तिच्या डोळ्यातून ओघळलेले पाणी अलगद बोटांनी टिपत म्हणाला. तशी ती खुदकन हसली आणि तिने होकारार्थी मान हलवली. दोघांनीही त्या आयफेल टॉवरसमोर खूप छान छान सेल्फी काढल्या. नंदिनीने ज्याच्या मदतीने हे सगळं अरेंज केलं होतं त्याने त्या दोघांचा प्रपोजचा व्हिडिओ आणि फोटो काढले होते, जे आता आयुष्यभर एक मेमरी बनून त्यांच्यासोबत असणार होते. दोघेही आतमध्ये गेले आणि त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्याची नजर अजूनही तिच्यावरून हटत नव्हती. आज तिला कितीही पाहिलं तरी त्याचं मन मात्र भरत नव्हतं. या उलट तिची अवस्था मात्र वेगळी होती. त्याची एकटक पाहणारी नजर तिच्या काळजाचे ठोके वाढवत होती. ते सगळं जरी तिला हवंहवंसं वाटत होतं तरी लाज मात्र येत होती. आज सगळं जग तिला वेगळं भासत होतं. आसपासचं सगळंच छान वाटत होतं. बायको, तू सांगितलं नाहीस एवढं सगळं कसं अरेंज केलंस तू? तो म्हणाला तशी ती गालात हसली. त्यालाही जाणून घ्यायचं होतं. त्याला कळू न देता तिने एवढं सगळं कसं अरेंज केलं होतं. मिसेस नंदिनी शौर्य सूर्यवंशी आहे मी. नवऱ्याचा थोडा स्मार्टनेस माझ्यातही उतरला आहे म्हटलं, त्यामुळे केलं मॅनेज. ती हलका डोळा मारत ॲटिट्यूडमध्ये म्हणाली आणि तो गालात हसला. दोघांनीही छान गप्पा मारत जेवण केलं. 12 वाजायला आता थोडाच वेळ राहिला होता. आता मात्र त्याच्या सरप्राईजची वेळ जवळ येत होती. त्यामुळे त्याला तिला लवकर हॉटेलवर घेऊन जायचं होतं, ज्यासाठी तो खूप जास्त एक्सायटेड होता. दोघेही हातात हात गुंफून बाहेर आले तर त्यांची गाडी तयारच होती. दोघेही गाडीत बसले. त्याने मात्र अजूनही तिचा हात सोडला नव्हता. ती थोडीशी त्याच्याजवळ सरकली आणि तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्याने गालात हसत तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिला जवळ घेतलं. तशी ती आता डायरेक्ट त्याच्या मिठीतच आली. गाडी हॉटेलच्या दिशेने निघाली होती. गाडीमध्ये मंद म्युझिक चालू होतं. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत बसली होती. सोबत त्याच्या हृदयाची धडधड ही तिच्या कानाला ऐकू येत होती, जी कुठल्या संगीतापेक्षा तिला कमी भासत नव्हती. दोघेही एकमेकांचा सहवास न बोलताही फील करत होते. तो तिला घेऊन हॉटेलवर आला. खाली उतरताच गाडी निघून गेली आणि ते दोघेही रूमच्या दिशेने निघाले. तो मुद्दाम मागेच थांबला आणि त्याने तिला रूम उघडायला लावली. तिने सुद्धा जास्त विचार केला नाही आणि रूमचा दरवाजा उघडला. आणि आता समोरचा नजारा पाहून तिचे डोळेच विस्फारले. तिचा हात आश्चर्याने आपोआप तोंडावर गेला. तिची भिरभिरती नजर पूर्ण रूमवर फिरली. तिची रिॲक्शन पाहून मात्र तो गालात हसत होता, कारण तो हनीमून स्वीट पूर्ण फुलांनी सजवला होता. किंग साईज मोठ्या बेडवर हार्ट शेपमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांनी छान असं डिझाईन बनवलं होतं. पाण्यामध्ये सुगंधित कॅन्डल्स लावल्या होत्या. व्हाईट पडदे हवेवर उडत होते. ठिकठिकाणी फेरी लाईट्स झगमगत होते
आणि सगळ्यात आकर्षक काय असेल ते म्हणजे फुलांमध्ये बनवलेलं ते आय लव्ह यू नंदिनी लेटर. ते पाहून तर तिला आनंदाचा झटकाच बसला, कारण आज त्यानेही तिला प्रपोज करायचा प्लॅन केला होता. हे समजताच तिला खूप आनंद झाला. तिने झटकन वळून त्याच्याकडे पाहिलं तर तो गालात हसत तिच्याकडेच पाहत होता. हे सगळं काय आहे शौर्य, ती धडधडत्या मनाने म्हणाली. तसा तो चालत तिच्याजवळ आला. हॅपी बर्थडे डिअर बायको अँड आय लव्ह यू, तो म्हणाला. तसे तिचे डोळे परत पाणावले, कारण आज तिचा वाढदिवस होता हे ती पूर्णपणे विसरून गेली होती. पण त्याच्या मात्र पूर्ण लक्षात होतं आणि त्याने तिच्यासाठी एवढं छान सरप्राईजसुद्धा अरेंज केलं होतं. तिने आता आवेगाने त्याला मिठी मारली. मनात खूप साऱ्या भावना दाटून आल्या होत्या. त्यानेही तिला घट्ट मिठीत कवटाळून घेतलं. तुझ्या लक्षात होतं सगळं, ती त्याच्या मिठीतूनच चेहरा वर करत म्हणाली. हो, तुझा बर्थडे कसा विसरेन. खरं तर इंडियामध्ये सगळं प्लॅनिंग केलं होतं, पण आपण अचानक पॅरिसला आलो आणि मग ते सगळं प्लॅनिंग इथे केलं. मला नव्हतं माहीत आज तू मला प्रपोज करणार आहेस. आज तुझ्या बर्थडेच्या दिवशी मला तुला प्रपोज करायचं होतं. पण बघ ना योगायोग, आज एकाच दिवशी आपण दोघांनीही आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या, तो म्हणाला. हार्ट टू हार्ट कनेक्शन झालं आहे ना आपलं, म्हणून समजलं असेल न सांगताही, ती हसून म्हणाली. तसा तोही हसला. त्याने तिला बाजूला केलं आणि खिशातून एक छोटीशी डब्बी बाहेर काढली, ज्यात एक नाजूक डायमंड रिंग होती. ते पाहून तिचे डोळे परत मोठे झाले. तो हसत खाली गुडघ्यावर बसला आणि त्याने तिच्यासमोर हात केला. तसं तिनेही हसत त्याच्या हातात हात दिला. त्याने हळूच तिच्या बोटात ती रिंग घातली आणि खाली झुकून तिच्या नाजूक गोऱ्यापान हातांवर ओठ टेकवले. थँक्यू सो मच माझं आयुष्य कंप्लीट करण्यासाठी, तो हसून म्हणाला. तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. त्याने मात्र नकारार्थी मान हलवत तो लगेच पुसला. माय स्वीट स्ट्रॉबेरी, आज एवढा छान दिवस आहे. आज आपण दोघांनी आपलं प्रेम कन्फेस केलं. तुझा बर्थडे आहे आणि तू अशी रडणार आहेस का. मला आता इथून पुढे तुझ्या डोळ्यात अजिबात पाणी नको आहे हां, तो म्हणाला. तसे तिने डोळे पुसत होकारार्थी मान हलवली. चल केक कटिंग करूया, तो म्हणाला आणि तो तिथेच छान कॅन्डल्स आणि फुलांनी सजवलेल्या टेबलजवळ तिला घेऊन गेला. समोर छान स्ट्रॉबेरी केक होता, ज्यावर हॅपी बर्थडे बायको असं लिहिलं होतं. ते पाहून ती खुदकन गालात हसली, कारण त्याला जणू स्ट्रॉबेरीचं वेडच लागलं होतं. चल पटकन विश माग आणि मेणबत्ती विझवून केक कट कर, तो मेणबत्ती पेटवत तिच्या हातात सुरी देत म्हणाला. तिने त्याच्याकडे पाहत हात हसत डोळे मिटले. बाप्पा, एवढ्या दिवस माझी परीक्षा घेत होतास का रे, म्हणून आज त्याचं एवढं छान फळ तू मला दिलं आहेस. माझ्या आयुष्यात शौर्याला पाठवून तू मला जगातलं सगळ्यात मोठं सुख दिलं आहेस. बस त्याची आणि माझी साथ अशीच आयुष्यभर असू दे, हाच आशीर्वाद मला दे. दुसरं आता काहीही नको, ती म्हणाली आणि तिने डोळे अलगद उघडले. तिने कॅन्डल विझवली आणि त्याचा हात हातात घेऊन केक कट केला. दोघांनीही एकमेकांना केक भरवला. रूममध्ये सॉफ्ट म्युझिक चालू होतं. त्याने तिच्यासमोर डान्ससाठी हात केला. तिनेही हसत त्याच्या हातात हात दिला. दोघेही त्या सॉफ्ट म्युझिकवर डोलू लागले. डान्स तर फक्त नावालाच होता. दोघेही एकमेकांचा स्पर्श आणि सहवास फील करत होते. त्याने पाठीमागून तिला मिठीत घेतलेलं होतं. त्याचे दोन्ही हात तिच्या पोटाभोवती होते. दोघांवर आता त्या गाण्याची आणि हळूहळू प्रेमाची धुंदी चढत चालली होती. त्याने तिला फिरवून अलगद तिचा चेहरा उंजळीत घेतला. दोघांची ही नजर आता एकमेकांत अडकली होती. त्याच्या डोळ्यात ओढ आणि नशा
आज दोन्हीही होतं. तीच नशा हळूहळू तिच्याही नजरेत उतरत होती. त्याचे श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. तसे तिने डोळे मिटून घेतले. दुसऱ्या क्षणी त्याने तिच्या नाजूक आणि लुसलुशीत ओठांना त्याच्या ओठांमध्ये काबीज केलं. जसजशी रात्र सरत होती, दोघांवर प्रेमाची धुंदी चढत होती. तो तिच्या नाजूक ओठांना त्याच्या ओठांनी तर कधी दातांनी कुस्करत होता. तीही त्याला तेवढीच साथ देत होती. आज दोघेही खऱ्या अर्थाने हा क्षण जगत होते, फील करत होते. एका दीर्घ किसनंतर दोघेही विलग झाले. त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. ती मात्र अजूनही डोळे बंद करून उभी होती. तिने डोळे उघडले तर तो मिश्किल नजरेने तिच्याकडेच पाहत होता. त्याची नजर पाहून ती मात्र लाजून चूर चूर झाली आणि परत लपायलाही तिने त्याचीच मिठी निवडली. त्यानेही हसतच तिला मिठीत कैद केलं. दोघांनाही कसलीच घाई नव्हती. प्रेम तर होतं आणि आज ते कबूलही केलं होतं. मनाने एक झाले होते, पण तनाने एक व्हायला अजून वेळ होता. कथेचा हा भाग इथेच संपतो. पुढचा भाग पुढील व्हिडिओमध्ये.